नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे बीट आणि आलू मिक्स टिक्की। हेल्दी आहे, बनवायला इझी आहे, नाश्त्याला किंवा टिफिनला तुम्ही बनवू शकता। तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करते। छोट्या आकाराचं बीट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि 2 आलू घेतले आहे बॉईल करून। शेलनीने बीटची साल काढून घ्यायची, कारण बीटवरचं जे साल राहते ती खूप कडक असते। अशी मी साल काढून घेतली आहे बीटची। खिसणीने खिसून घ्यायचं, बारीक छिद्राच्या खिसणीनेच खिसायचं, त्यामुळे बारीक खिस पडेल। संपूर्ण बीट खिसून घेतला आहे। आलूचे साल काढून घ्यायचे, असे दोन्ही आलूचे साल काढून घेतले आहे। आलू पण खिसणीने खिसून घ्यायचं, म्हणजे एकजीव होईल, टिक्की छान बनेल। आलू पण खिसून झालेला आहे। आता गॅसवर पॅन ठेवला आहे। पोहे ज्या चमच्याने खातो त्या चमच्याने 2 चमचे बेसन घेतला आहे। तेल किंवा तूप न घालताच आपल्याला बेसन हलकसं भाजून घ्यायचं आहे। बेसनामधला कच्चापण निघून जाण्यासाठी बेसन भाजून घ्यायचं। आता बेसन छान भाजून झालं आहे। परत गॅसवर पॅन ठेवून 1 चम्मच तूप घालते आहे। तूप किंवा तेल काही चालेल। बीट खाण्यास थोडं उग्र राहते, त्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं, त्यामुळे उग्रपणा कमी होते। आणि थोडं पाणीदार असल्यामुळे हलकसं 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं। असं आपलं बीट भाजून झालं आहे। गॅसवर पॅन ठेवला आहे, 2 चमचे तेल घातलं आहे, 1 चम्मच जिरं छान तेलामध्ये होऊ द्यायचं। तेल किंवा तूप काही पण चालेल, तुम्हाला जे आवडेल ते। अद्रक आणि मिरचीचा ठेचा 1 चम्मच घालते आहे, 1 चम्मच जिरं पावडर, 1 चम्मच धने पावडर, थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि तिखट थोडं घालायचं, कारण आपण मिरचीची पेस्ट घातलेली आहे। आता फोडणीत बीटचा पूर्ण किस घालायचा, नंतर आलूची पेस्ट घालायची, सगळं एकत्र छान करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये बेसन भाजलं होतं ते घालते आहे। बेसन यासाठी घालायचं की टिक्कीला बेंडिंग राहील, टिक्की भाजताना फुटणार नाही। आलूची पेस्ट आणि बीट बेसन छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळते आहे। अशी आपली टिक्कीची पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालते आहे। अशी तुम्ही पेस्ट बनवून ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। या पेस्टच्या तुम्ही टिक्क्या बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। ज्या वेळेला तुम्हाला खायचे आहे त्यावेळेला फ्राय करून घ्या। थोडे थंड झाल्यानंतर याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहे। टिक्कीला लावायसाठी ब्रेड क्रम्स बनवून घेतले आहे। ब्रेड क्रम्स हे मिक्सरला ब्रेड फिरवून घेतलं तरी तयार होते। ब्रेड क्रम्स नसेल तर टिक्कीला लावायला रवा पण चालेल। एक मीडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे। मी गोल आकाराची टिक्की बनवत आहे, तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायची आहे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता। आता टिक्कीला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं। अशी आपली टिक्की तयार झाली आहे। पूर्ण पेस्टच्या अशाच टिक्क्या मी बनवून घेते आहे। याआधी पण मी बीटची रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ते पण बघायला विसरू नका। अशा पूर्ण टिक्क्या मी करून घेतलेल्या आहे। बीटमुळे रक्तातील होमोग्लोबिनचं प्रमाण वाढते। आता पूर्ण टिक्क्या तयार झाल्यानंतर याला मी शॅलो फ्राय करते आहे। गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून 4 चमचे तेल घातलं आहे। आता ज्या बनवलेल्या टिक्क्या आहेत त्या एक एक करून पूर्ण तव्यावर ठेवायच्या। परत करून ह्या टिक्क्या छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। तव्याला अजिबात चिपकत नाही, अशा छान व्यवस्थित निघून राहिले आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून ह्या टिक्क्या छान भाजून घ्यायच्या। खायला एकदम टेस्टी आहे, बनवायला पण सोपी आहे। टी टाईममध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही झटपट बनवू शकता। असे 2-3दा परत करून टिक्की छान आपली
तयार झालेली आहे। बघा किती छान व्यवस्थित वरून लाल कलर आलेला आहे, कुरकुरीत झालेली आहे। बीटचे असे वेगवेगळे रेसिपी बनवून तुम्ही खाऊ शकता। पौष्टिक आहे, हेल्दी आहे। असे आपले आलू बीटरूट टिक्की तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी बनली आहे। अशी आपली आलू बीटरूट मिक्स टिक्की तयार झाली आहे। सॉससोबत खायला खूप छान लागते। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद।